रामकृष्ण हरी. आपलं भक्तिसार या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या कथेचं नाव आहे सहदेवाच्या बुद्धीचे रहस्य. सहदेव हा पांडवांमधील एक अत्यंत सर्वज्ञानी आणि सद्विवेक बुद्धीने विचार करणारा होता. तो महाभारतातील एक अत्यंत महत्त्वाचा परंतु थोडा विस्मृतीत गेलेला पांडुपुत्र होता. याची कथा अशी सांगितली जाते की पांडू मृत्यूशय्येवर असताना माद्रीच्या आणि कुंतीच्या समवेत होता. राणी माद्री आणि राणी कुंती, मी तुम्हा दोघींना या जटिल परिस्थितीत आपल्या 5 मुलासमवेत सोडून जात आहे. मी आपल्या मुलांना पुरेसे ज्ञानार्पण करू शकलो नाही, परंतु माझी एक इच्छा आहे. माझ्या मृत्यूच्या पश्चात माझा मेंदू हा 5ही मुलांना समान वाटावा. त्यांना तो ग्रहण करण्यास सांगावे, ज्यामुळे मी आजपर्यंत कमावलेली विद्या आणि ज्ञान त्यांना आत्मसात होईल. त्याची ही विचित्र इच्छा पांडवांना सांगितली. तेव्हा फक्त सहदेवने त्याचा वाटा ग्रहण केला. इतर पांडवांनी प्रयत्न केले, परंतु त्यांचे मन असे करण्यास धजावले नाही. पुत्र सहदेव, तू हे मांस ग्रहण केलेस तर राजा पांडू यांनी केलेले ज्ञानार्जन प्राप्त होईल. कुंतीने बळ एकवटून सांगितले. सहदेवाने धाडसाने पहिला घास घेतला. त्याने डोळे मिटले होते. त्याला सर्व विश्वांच्या भूतकाळाचे ज्ञान प्राप्त झाले. त्याने आपली शक्ती एकवटून दुसरा घास घेतला आणि क्षणार्थात त्याच्या समोरील काळाच्या पडद्यावर काही धुरकट प्रसंग दिसू लागले. त्याला विश्वाच्या वर्तमानाचे ज्ञान अवगत झाले. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता. त्याची चर्या तेजस्वी दिसू लागली होती. आता शेवटचा एक घास. आपण आपल्या पित्याचा मेंदू खातो ही संकल्पना सहदेवाला रुचत नव्हती, परंतु न भूतो न भविष्याती अशा ज्ञानार्जनासाठी ही किंमत खूपच क्षुल्लक होती. त्याने शेवटचा घास ग्रहण केला आणि त्या पर्णकुटीत तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरला. पुत्र सहदेव, आता तुला भूत, भविष्य, वर्तमान या काळातील सफर करता येईल आणि तेथे घडणाऱ्या घटना याची डोळा पाहता येतील. परंतु तू या घटना बदलू शकत नाहीस. या घटनाचे परिणाम कमी करणे हे तुझ्या हातात आहे. या ज्ञानाचा जपून वापर कर. पांडूचा आवाज आला आणि सहदेवाने पांडूची आकृती दिसली. त्याने विनम्रतेने नमन केले आणि निरोप दिला. आपल्याला सर्वांचे भविष्य कळलेले आहेत. त्याला महाभारताच्या युद्धाचीही कल्पना होती. युद्धातील मृत्यू तरीही ते अटळ होते. आपल्याकडून कोणालाही हे कळू नयेत म्हणून त्याने महाभारताचे युद्ध आरंभ झाल्यापासून ते अंतपर्यंत मौन पाळले होते. सहदेव हे महाभारतातील एक उपेक्षित पात्र आहे. आज आपण एखाद्याचे डोके खातो म्हणजे त्या माणसाच्या मागे लागतो. कदाचित त्या काळी त्याने पांडूच्या मागे लागून त्यांच्याकडून ज्ञानार्जन केले असेल. सहदेवाने पांडूला आपला वेळ दिला असेल. सहदेव आणि इतर पांडव राजघराण्यातील होते. राजघराण्यातील व्यक्ती असल्या बरोबर पंथांचे आचरण करत असतील ही गोष्ट शब्दशः आंतरिक वाटते. या उपर भारतामध्ये उपलब्ध असलेले लिखित साहित्य कालोगात धर्मांत मुस्लिम राजकर्त्यांनी नष्ट केल्यामुळे तसेच लबाड पाश्चिमात्य राजकर्त्यांनी उपलब्ध साहित्याचा आपल्या सोयीने विपर्यास करून फोडा आणि राज्य करा या नीतीने आपल्या पोळीवर तूप उडवून घेण्यासाठी अनमोल भारतीय सनातन ज्ञानाची पायमल्ली केली. त्यामुळे सहदेवाने आपले पिता राजा पांडू यांचा मेंदू ज्ञानप्राप्तीसाठी भक्षण केला. हे विकसित नव्या पाश्चात्य आणि आखाती धर्मप्रवाहानुसार योग्य वाटत असलेही परंतु पवित्र
प्राचीन भारतीय सनातन संस्कृती आणि विचार प्रवाहानुसार उतळच वाटते. रामकृष्ण हरी.